तूही रे माझ्या मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अंजलीपासून. तर आता इथे अंजली जोर जोरात रडत येते बघा प्रेक्षक हो बाहेर, की ईश्वरी ईश्वरी करत. ईश्वरी खाली ये, ईश्वरी खाली ये असं म्हणून ओरडत असते ती. ईश्वरी खाली ये असं म्हणून ओरडत असते. तर आता इथे वल्लरी वगैरे सगळे तिथेच असतात. तर सगळ्यांना शॉक बसतो. अंजू अंजू असं म्हणते आता इथे आजी. अंजू अगं काय झालं तुला एकदम असं म्हणते आजी. मगाशी तर तुझा मूड चांगला होता, आता काय एकदम एवढी रागावली आहेस असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे वरून ईश्वरी येत असते. तर आता खाली ये, खाली ये असं म्हणून ओरडते अंजली. तर रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो आता इथे आणि अर्णव सुद्धा येतो. काय झालं ताई असं म्हणते ईश्वरी. त्या दिवशी कोणी घरात नव्हतं त्यामुळे मुद्दाम तू त्यांच्या खोलीत गेलीस ना असं म्हणते आता इथे अंजली. काय असं म्हणते आता इथे आजी. त्यांच्याकडे काय बघतीयस, तुला विचारला ना प्रश्न तू उत्तर दे मग असं म्हणते आता इथे अंजली. अंजली मॅडम अहो याचा बोलण्याचा असा अर्थ असं म्हणते आता राकेश. तुम्हाला प्रॉब्लेम काय यांच्याशी असं म्हणते आता इथे अंजली. ह्यांना जाळ्यात पकडून ह्यांना घराबाहेर काढायचाच प्लॅन आहे ना तुमचा. नेमका प्रॉब्लेम काय असं म्हणते अंजली. कशाला त्यांच्या पाठीमागे लागलाय, काय बिघडवलंय त्याने तुमचं, कसला राग काढताय असं म्हणते आता इथे अंजली. एकतर त्यांना काय आठवत नाहीये, ते स्वतःला सावरायचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही त्याच्यावर असले आरोप करताय असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे कळतच नाही अर्णव आणि ईश्वरीला. अंजली मॅडम अहो तुम्ही काय बोलताय. ह्या दोघांना जर माझा एवढा प्रॉब्लेम असला असता तर त्यांनी आमच्या कर्णिकाची इतकी काळजी घेतली असती का. किती छान सांभाळतात ते दोघे असं म्हणतो आता इथे राकेश. नाही असं म्हणते वल्लरी, एवढं काही नीट सांभाळलं नाहीये त्याने. म्हणजे असं म्हणतात इथे अर्णव. काय म्हणायचंय तुला. म्हणायचं काही नाहीये, सगळ्यांना दाखवायचं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता वल्लरी काहीतरी आणलेली असते. आलेच असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता स्टोलर घेऊन येते बघा प्रेक्षक वल्लरी कर्णिकाचा. हे बघा असं म्हणते ती, कारण आता इथे चक्र मोडलेले असतात ना एक बाजूचे. तर आता दाखवते ती. हे बघा स्ट्रोलरच्या ह्या तुटलेल्या चाकावरून कळतच आहे की कर्णिकाची तुम्ही किती छान काळजी घेतलीत ते असं म्हणते आता इथे वल्लरी. नशीब मी बघितलं असं म्हणते वल्लरी. कसं काय तुटलं आहे चाक असं म्हणते वल्लरी. क्या बात है मामी असं म्हणतो आता इथे राकेश. स्टोलर आणून छान चौकच मारलास असं म्हणते ती. तुम्ही दोघांनी काय केलंय माझ्या कणू बरोबर असं म्हणते अंजली. ती स्ट्रोलरवरून पडली तरी नाही ना असं म्हणते आता इथे अंजली. नाही ना असं म्हणतात आता इथे अर्णवनीश्वरी. अगं काय बडबडते संजू, गप्प बसरा असं म्हणते आजी. नाही तिला मार वगैरे लागला असेल तर चला स्कॅन करून आणूया असं म्हणते आता इथे अंजली. काय असं म्हणते ती. काय चाललंय तुझं, स्टॉप इट स्टॉप इट असं म्हणतो आता इथे अर्णव. चिडतो तो खूप आता इथे अंजलीवरती. तू हे असला अर्थ लावतेस, सगळी कामं बाजूला ठेवून आम्ही कनूची काळजी करत होतो, असले आरोप लावतेस आमच्यावर. आणि मामी झाला तो प्रश्न त्या स्ट्रोलरचा ना, मी सांगतो. मी सिंदूर किचन मध्ये पडली नव्हती, माझ्याकडून चुकून धक्का लागला आणि तो स्ट्रोलर जिन्यावरून खाली आला. मी सिंदूरला वाटलं की त्यात कणू आहे म्हणून ती किचन मधून इथून धावत धावत आली, पाय घसरला आणि पडली आणि म्हणूनच तिचा हात डिस्लोकेट झाला असं म्हणतो तिथे अर्णव. पण कणू रडत होती म्हणून मी तिला हातामध्ये उचललं होतं, माझ्या हातात होती कणू असं म्हणतो इथे अर्णव. कोणासाठी केली तिने, तनूसाठी ना. का आरोप करतेस तू तिच्यावर असं म्हणतात इथे अर्णव. तिचं ठीक आहे पण या ईश्वरीचं काय. काय ईश्वरीचं काय असं म्हणतो अर्णव. म्हणजे असं म्हणते आता इथे ती. काय म्हणायचंय मामी तुम्हाला. आमच्या छोट्याशा बाळाची माझी दुश्मनी असेल का असं म्हणते ती. पण यांच्याशी तर आहे ना, म्हणून मुद्दाम गेले होतेस ना त्यांच्या रूम मध्ये त्या दिवशी असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे अर्णवला आवडत नाही. शेवटी तुझी आई तशी मुलगी असं म्हणते अंजली. हिच्या आईने आपल्या वडिलाला नादाला लावलं आणि आता माझ्या नवऱ्याला असं म्हणते ती. तर आता ताई म्हणून हात वरती करतो बघा प्रेक्षक अर्णव. आता तो मारणार असतो अंजलीला. तर सगळ्यांना आता धक्काच बसतो, हा मारतोय की काय अंजलीला म्हणून. अर्णव असं म्हणतात इथे मामा. तर आता इथे ईश्वरीला पण धक्का बसतो. तर आता इथे अर्णव हात वापस घेतो आणि आता तिचं डोकं दुखायला लागतं. तर आता इथे अंजली म्हणते, बघितले सज्जी, ज्या बाईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली त्या बाईच्या मुलीला वाचवण्यासाठी माझा भाऊ स्वतःच्या बहिणीवर हात उचलतोय असं म्हणते आता इथे अंजली. कारण बहिणीचं डोकं फिरलंय बहिणीचं डोकं असं म्हणतो आता इथे अर्णव. ताई मी सिंदूरच्या आई ह्या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्वमेंट होती की नाही, काय पुरावे आहेत का, काय करतेस तू, काय पुरावे आहेत तुझ्याकडे असं म्हणतो इथे अर्णव. अरे वा असं म्हणते वल्लरी. पण पुराव्यांशिवाय आरोप करायची सवय तर तुम्हीच लावली आहे ना या घराला. आता स्वतःच्या बायकोवर आलं म्हणून लगेच पुरावा हवाय हो असं म्हणते वल्लरी. छान, मी सांगते असं म्हणते अंजली. याचं कारण चिंटू बदललाय असं म्हणते ती. लग्नानंतर असा झालाय, ह्याच्या आधी आईचं मन म्हणत होता मला देवळात स्वतः उचलून घेऊन गेला होतास मला. तर कसा आता इथे अर्णव ऊन आहे म्हणून तिला हातामध्ये घेऊन गेलेला असतो ना अंजलीला, ते सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये. चिंटू मला खाली ठेव असं म्हणत असते ती. आणि आता ह्या आलेल्या मुलीसाठी तू मला आता हात उगरतोयस असं म्हणते ती. शडाप 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 असं म्हणतो आता इथे अर्णव. ताई तू तिच्या कॅरेक्टर बद्दल काही बोलशील आणि मी ऐकून घेईल असं नाही होणार असं म्हणतो तो. बायको आहे ती माझी आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर असं म्हणतो अर्णव. पण माझा नाही आहे तिच्यावर विश्वास असं म्हणतो इथे अंजली. ऑलरेडी असं म्हणतो अर्णव. ठीक आहे, ज्या मुलीने या घरासाठी तुम्हा सगळ्यांसाठी इतकं काही केलंय त्या मुलीवर असे घाणेरडे आरोप करताना तुम्हाला काही वाटत नाही का असं म्हणतो इथे अर्णव. ठीक आहे, मी पण एक गोष्ट क्लिअर करतो. आता ह्या क्षणापासून मी मिस इंदोरच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही असं म्हणतो इथे अर्णव.
आणि तुला हे हवंय ना की मी सिंदूर ह्यांच्या रूम मध्ये मुद्दाम गेली होती? लेट मी टेल यू वन थिंग असं म्हणत होतं इथे अर्णव. मला काही ऐकायचंच नाही असं म्हणते अंजली. जर का तुला तुझ्या बायकोबद्दल काही ऐकवलं जात नाहीये तसंही मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात काही ऐकून घेणार नाही असं म्हणते अंजली. एकदा बघ ह्यांच्याकडे येणं काय आठवत नाही असं म्हणते अंजली. आणि तू ह्यांच्यावर भलते सलते आरोप करतोयस. मला काय वाटलं तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्टोऱ्या सांगणार आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून असं म्हणते अंजली. स्टोरी नाही आहे असं म्हणतात इथे अर्णव. माझ्या अवस्थेत काय असं म्हणते अंजली मॅडम म्हणून ड्रामा करतो परत आता इथे राकेश. प्लीज प्लीज तुम्ही दोघं भांडू नका प्लीज असं म्हणतो राकेश. प्लीज हे वाद वाढू नका. खरंच खूप गिल्टी वाटते हो मला असं म्हणत होता राकेश. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पण त्याचं रूपांतर इतका टोकाच्या भांडणात रूपांतर होईल हे वाटलं नव्हतं मला असं म्हणतो राकेश. अंजली मॅडम अर्णव सर जर तुमच्या सगळ्यांवर प्रेम आहे ह्या घराची खूप काळजी येते ना. प्लीज तुम्ही यांच्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नका असं म्हणतो राकेश. प्लीज ऐका माझं. मला खरंच त्रास होतो या भांडणाचा असं म्हणतो तो. प्लीज असंच भांडत राहा. भांडा अजून मजा येते मला असं म्हणतो राकेश मनातल्या मनात. घरात शांतता नांदावी म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करत राहावं असं म्हणते आजी. त्यासाठी एकमेकांना समजून घ्यायची माफ करायची तयारी हवी असं म्हणते आता इथे आजी. याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक वेळी एकाच्याच चुकांवर पांघरून घालायला हवं असं म्हणतात आजी. गेले काही दिवस ईश्वरीचं वागणं मी बघते असं म्हणते आता इथे आजी. तर ते म्हणतात की तिच्या कित्येक चुका पोट्यातही घातल्यात मी पण आता नाही असं म्हणतात आजी. आजपासून ईश्वरीला या घरची सून म्हणून कोणीही मान देणार नाही असं म्हणतात आता इथे आजी. तर आता धक्का बसतो अर्णवला पण आणि ईश्वरीला पण. तर आता वल्लरीला खूप छान वाटतं. तर आता इथे अविनाशला आणि आकाशला काय आवडत नाही सगळं. आजी असं म्हणतो अर्णव. आजी तू काय बिसिंदोर मला थांबू नकोस प्लीज असं म्हणतो होता अर्णव. कारण आता ईश्वरी त्याला थांबत असते. या घराचा विश्वास नाही माझ्यावर. ते माहीत नसताना तुला दोषी ठरवतायत. हा अन्याय होतोय तुझ्यावर असं म्हणतो होता इथे अर्णव. ठीक आहे तुम्हाला मी सिंदूरला असून मानायचं नसेल ना मलाही मुलगा मानू नका असं म्हणतो होता इथे अर्णव. सर असं म्हणते ऐश्वरी एक गोष्ट मी क्लिअरली सांगतो. जोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मी सिंदूरला या घराची सून म्हणून एक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही असं म्हणतो होता इथे अर्णव. तर आता इथे तो घेऊन जातो ईश्वरीला वरती बघा प्रेक्षक अर्णव. सर प्लीज प्लीज ऐका असं म्हणत असते ईश्वरी तरी तो काय ऐकत नाही. वल्लरीला खूप जास्त आनंद होतो. तर आता इथे अंजली आतमध्ये जाते. तर आता राकेश सुद्धा आतमध्ये जातो. तर आता आजी विचार करायला लागतात. तर आता अविनाश सुद्धा. तर वल्लरीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शुभांकर गेम खेळत असतो. हे घे चहा म्हणून आता सुप्रिया चहा आणून देते त्याला. बरं शुभांकर तुला कुठली औषधं चालू आहेत का हल्ली असं म्हणते ती. नाही असं म्हणते शुभांकर. म्हणजे हो म्हणजे तू असं का विचारतेस? अगं का म्हणजे काय? आज सकाळी सकाळी पार्सल आलंय औषधाचं असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता शुभांकर म्हणतो पार्सल? हो असं म्हणते सुप्रिया. तर मी विचार करतेय की एवढा धडधाडकट मुलगा आणि एवढी सगळी कसली औषधं चालू आहेत त्याला असं म्हणते आता इथे सुप्रिया. बरं असो मी किचन मध्ये ठेवलंय पार्सल जाताना घेऊन जा असं म्हणते आता इथे सुप्रिया. हो घेतो असं म्हणतो शुभांकर. तर आता इथे सुप्रिया म्हणते शुभांकर अरे पण सांगितलं नाहीस तू की कसली औषधं आहेत ती म्हणून असं म्हणते आता इथे सुप्रिया. काही सिरियस वगैरे नाही ना बाबा असं म्हणते आता इथे सुप्रिया. अगं नाही सिरियस वगैरे काही नाही असं म्हणतो शुभांकर. ते हेअर लॉसच्या गोळ्या आहेत असं म्हणतो तो. कुणाला सांगितलं नाही मी लोक चेष्ट करतात ना असं म्हणतो तो. तर आता सुप्रिया हसते. बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही एवढंच ना असं म्हणते सुप्रिया. घेऊन जाताना असं म्हणते ती. तर आता इथे शुभांकर विचार करायला लागतो. तर त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. काय गरज होती आई बाबांना ती औषध इथे पाठवण्याची. ती खूप चुकीचं केलंय त्याने. त्या गोळ्या विष आहेत माझ्यासाठी. त्या घेतल्यावर माझा नमीवरचा प्रेम कमी होतं. नाही 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 घेणार त्या गोळ्या. नाही घेणार असं म्हणतो होता शुभांकर. कधीच नाही असं म्हणतो तो. तर आता इथे शुभांकरचं सायकोपणा दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत अंजलीला दाखवले. तर अंजली आपल्या खोलीमध्ये तिने म्हणते की म्हणे मला या घराचा मुलगा मानू नका. स्वतःच्या बहिणीवर हात उचलला असं म्हणत असते ती. तेवढ्यातच राकेश येतो. त्या ईश्वरीसाठी काय काय करणार आहे काय माहित असं म्हणते अंजली. मॅम तुम्ही शांत व्हा प्लीज. किती चिडला तुम्ही असं म्हणतो होता इथे राकेश. मी तुम्हाला सगळं विश्वासाने सांगितलं आणि तुमचा एकदम भिडकाच उडाला तिथे सगळ्यांसमोर असं म्हणतो राकेश. त्यामुळे सगळं माझं ऐका आणि तुम्ही दोघं भाऊ बहिणी प्लीज माझ्यामुळे भांडू नका प्लीज असं म्हणतो राकेश. तुमच्यामुळे नाही हो असं म्हणते अंजली. जे काय झालंय ना ते फक्त ईश्वरीमुळे झालंय आणि ते मला अजिबात वाटत नाही की मी काय चुकीचं वागलं असं म्हणते अंजली. तेवढ्यात आता वल्लरी ते म्हणते अगदी बरोबर बोलतेस. तुझं काही एक चुकलेलं नाहीये असं म्हणते आता वल्लरी. आपण काहीही केलं ना तरीही ईश्वरी सगळ्यांना घराबाहेर काढेल एक दिवस. एवढं सोपं वाटलं का तिला असं म्हणते अंजली. पण आपण काही केलं नाही ना तर सगळं सोपंच होणार आहे तिच्यासाठी असं म्हणते आता इथे वल्लरी. हे बघ मी अजूनही सांगते तुला अर्धी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे नाही तर पस्तावण्याशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही असं म्हणते वल्लरी. जाऊ दे ना वल्लरी मॅडम त्या तीच एवढ्या चिडल्या आहेत त्या तुम्ही आणखीन असं म्हणते ते. अहो तिचीच काळजी वाटते म्हणून मी म्हणते असं म्हणते आता इथे वल्लरी. जाऊ दे काय सांगायला आले ते विसरेन नाही तर असं म्हणते ती. अर्णव त्या ईश्वरीच्या नावाने नवीन कंपनी लॉन्च करणार आहे. त्याचा मोठा इव्हेंट आहे. मीडियाला वगैरे पण बोलवलंय. मग आपण त्या इव्हेंटला जायचं की नाही असं म्हणते आता वल्लरी. तर अजिबात नाही असं म्हणते अंजली. त्या ईश्वरीच्या नावाने जे काय सुरू होत आहे ना त्यामध्ये अजिबात मला इंटरेस्ट नाही. मला काहीच संबंध नाही तिच्याशी असं म्हणते ती. अहो अंजली मॅडम असं म्हणतो राकेश. अहो तुम्हाला काय आठवत नाही म्हणून तुम्ही सगळं बोलताय.
नाहीतर आज ईश्वरीवर जे काय आरोप झाले ते सगळे आरोप त्या दोघांनी केले असते तुमच्यावरती असं म्हणते अंजली. काय बोलताय तुम्ही असं म्हणतो राकेश. अर्णव साहेब किती चांगलं वागतात माझ्याशी, चांगलं बोलतात. माझा खरंच या सगळ्यावर विश्वास बसत नाही असं म्हणतात तिथे राकेश. मेमरी काय गेली हा तर संतत झाला एक दिवस म्हणते वल्लरी. तुम्हाला ना सगळं कधी आठवतं असं झालंय मला असं म्हणते आता इथे अंजली. हे बघ त्यांना वाटेल ते वाटेल पण आम्ही दोघींनी मिळून त्या ईश्वरीचा काही चालू द्यायचं नाही असं म्हणते वल्लरी. ती जे काय म्हणेल ते सगळ्याला विरोध करायचा असं म्हणते वल्लरी. बरोबर बोलतेस तू असं म्हणते आता इथे अंजली. बिंडो किती दाखवलं ना अंजली प्रेक्षक हो. ही भांडणं अशीच चालू राहिली तर मला स्वतःचा फायदा करून घेता येईल असं म्हणतो राकेश. पण आता आधी अर्णव आणि माझ्या इंदोरी जिलबी समोर इमोशनल डायलॉग मारून येतो असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, राकेश निटसटतो तिथून. तर आता तो ईश्वरी आणि अर्णवच्या खोलीत जाणार असतो. तर आता ते दोघे आलेले असतात आपल्या खोलीत. अहो सर प्लीज असं म्हणते ईश्वरी. अजिबात नाही, दिस इज नॉट डन ॲट ऑल असं म्हणतो अर्णव. सर प्लीज प्लीज थोडे शांत व्हा. रागाच्या भरात आधी सोमी असं म्हणते ती. रागाच्या भरात काय नाही असं म्हणतो अर्णव. तर तेवढ्यातच अविनाश येतो. चुकले तुला कसं म्हणतो तो. अविनाश म्हणतो काय झालं. तर आता इथे राकेश सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मामा म्हणतो तुमचा त्या राकेश उघडा पाडण्याचा डाव आपल्यावरच कसा उलटला ते असं म्हणतो इथे अविनाश. त्याच वेळी माझ्या मनात शंका आली होती की हे असं व्हायला नको आणि नेमकं तसंच घडलं असं म्हणतो तो. तू तिथे खाली का बोलला नाहीस, इथं काय येऊन बोलतोस असं म्हणतो अर्णव. काय बोलणारच म्हणतो अविनाश. सांग ना काय बोलणार मी. आईला ह्यातलं काही एक माहित नाहीये. अंजली आणि वल्लरीला सुद्धा माणूस पूर्वी कसा होता त्यांनाही माहित नाही असं म्हणतो तो. तर आता इथे राकेश सगळं ऐकत असतो. काय बोलणार, माझं तोंडच खुललं नाही तेव्हा असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी काहीतरी विचार करत असते. तर आता इथे नम्रताला दाखवले. तर आता इथे नम्रता काय काय लिहित असते आणि आता ती क्लाउड किचन मध्ये आलेली असते आणि ती खूप आनंदात असते आणि गाणी म्हणत असते. तर तेवढ्यातच तिथे शुभांकर येतो तिची बॅग घेऊन. तर आता ती काय काय लिहित असते. अरे वा असं म्हणतो आता इथे तो. काय आज आमची नम्मी आनंदात दिसते असं म्हणतो आता इथे शुभांकर. हो पण तुला कसं कळलं शुभू असं म्हणते ती. अगं किती दिवसाने तू गुणगुणतेस असं म्हणतो आता इथे शुभांकर. असं म्हणते आता नम्रता. मी गुणगुणत होते गाणं, मला तर कळलंच नाही असं म्हणते ती. हो असं म्हणतो आता इथे शुभांकर. होतं असं कधी कधी बाय द वे. हा तुझा डब्बा काकूनी तो द्यायला सांगितलं होतं, तू विसरली होतीस असं म्हणतो तो. तर नम्रता म्हणते शुभू खरंच खूप थँक्यू. अगं डबा आणून दिला तू काय थँक्यू म्हणतेस मला असं म्हणतो शुभांकर. डब्बा आणून दिलास म्हणून थँक्यू नाही, तू मला चांगले सल्ले देतोस ना म्हणून थँक्यू असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता जाते आणि ठेवते आपलं बुक. तर ती बघत असते काय काय. तर आता शुभांकर म्हणतो माझे सल्ले ऐकले असतेस तर तुमचं पॅचअप झालंच नसतं एनिवे. आता नाटक करावंच लागेल असं म्हणतो शुभांकर. ना मॅडम असं म्हणतो शुभांकर. तुझा आणि आकाशचा पॅचअप झाला ह्याचा मला आनंद झालेला आहे असं म्हणतो तो. प्लीज आता दोघेही अजिबात भांडू नका असं म्हणतो तो. असं म्हणते नम्रता. आणि नेहमी आनंदात राहा असं म्हणतो तो. शुभू तुझ्यासारखा मित्र असल्यावर मला काळजी करायची काय गरज आहे असं म्हणते नम्रता. तू समजावशीलच ना मला असं म्हणते ती. तर मित्र म्हणून समजावण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन तर नाही आहे असं म्हणतो शुभू. म्हणजे असं म्हणते नम्रता. आकाश नसता तर माझाच नंबर लागला असता ग असं म्हणतो आता इथे शुभांकर. तर नम्रता म्हणतो शुभू अरे काय हे असं हावरडासारखं बोलतोयस हा, काय म्हणजे असं म्हणते ती. अरे ना मॅडम मी चेष्टा करतोय चिल असं म्हणतो तर इथे शुभांकर. मी ना तुझ्या लग्नात करावं लावणार आहे चालेल असं म्हणतो. हो चालेल असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक नम्रताला. तर आता फोन आला, आता आकाशचा फोन आला असेल. मी बोलून येते असं म्हणते आणि जाते आता ही नम्रता. हॅलो असं म्हणून फोन घेते ती. हॅलो हा असं म्हणते ती. तर शुभांकर सगळं बघत असतो आणि त्याला काय आवडत नसतं. तर आता तो म्हणतो की समजा असं म्हणतो तो. आकाश नसला तर ही माझी होईल ना असं म्हणतो शुभांकर. होईल होईल असं म्हणतो तो. का नाही असं म्हणतो तो. तर आता बहुतेक तो मारायचा प्रयत्न करेल बघा प्रेक्षक आकाशला. तर आता इथे परत राजेश शिर्केचं घर दाखवलंय. तर आता इथे अविनाश ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. तर आता इथे अविनाश म्हणतो मला माहितीये घराच्या भलाचाच तुम्ही विचार करता पण आता आता सगळं घरच तुमच्या विरुद्ध गेलंय कळतंय का असं म्हणतो अविनाश. मग काय असं म्हणतो अर्णव. कसं गप्प राहायचं हा असं म्हणतो तो. ह्या माणसाने काय केलं माहितीये ना, सगळे फ्रॉड्स, ते शलाकाची मर्डर केस, आमच्या लग्नाआधी मी सिंदूर सोबत केलेलं लग्न, हे सगळे प्रकरण माहिती असूनही काय करणार आहोत आपण, कधी सांगणार आहोत असं म्हणतो तो. गप्प बसायचं नसतं असं म्हणतो तो. होय आपण शांत बसायलाच हवं आता असं म्हणतो अविनाश. काय इलाज नाही त्याला. तर राकेशला आनंद असतोय सगळं ऐकून. का अंजली चिडली आहे, तिच्या नवऱ्याला काही एक आठवत नाहीये तेव्हा ती त्याचीच बाजू घेणार नाही का असं म्हणतो तो. त्यामुळे आपल्याकडे शांत राहण्या वाचून आता काही एक पर्याय नाही असं म्हणतो अविनाश. आणि हो सॉरी, मला कळतंय की हे आपल्याला जे माहिती आहे ते सगळ्यांना सांगायला हवं पण ही ती वेळ नाहीये असं म्हणतो आता इथे अविनाश. तू जरा असं म्हणतो तो आता इथे ईश्वरीला की समजाव ह्याला म्हणून. तर आता राकेश लपलेला असतो तिथे बघा प्रेक्षक अजूनही ऐकत असतो. तर आता इथे अविनाश म्हणतो मी जरा खाली काय चाललंय ते बघून येतो. तर आता तिथून निघून जातो अविनाश. तर आता समजूत काढत असते अर्णवची ईश्वरी. तर आता ती खूप विचार करत असते. तर बघा प्रेक्षक आजचा भाग इथे समजून बघत रेखामध्ये काय येते. मी शब्द देतो तुम्हाला, इथून पुढे माझ्यामुळे असं काही घडणार नाही असं म्हणतो राकेश. शिवून अर्णव आणि ईश्वरीला तो म्हणतो.
तर आता राकेश निघून जातो तिथून. आता कसा आता घुसायचं डायरेक्ट भूमिकेत असं म्हणतात इथे राकेश. तर आता इथे खाली सगळे जमा झालेले असतात. तर आता इथे अर्णव म्हणतो आज एक खूप मोठा इव्हेंट आहे, तर आता इथे तुम्ही सगळे यायला हवं असं म्हणतो तो. तर आजी म्हणते जर तू ईश्वरी फॅब्रिक्स नाव बदलणार असेल तर आम्ही येतो. तर आता अर्णव म्हणतो ते काय होणार नाही, शेवटचं सांगते असं म्हणते आजी. आम्ही कोणीही ह्या कार्यक्रमाला येणार नाही असं म्हणतात त्या. आणि हा निर्णय आता काही झाला तरी बदलणार नाही असं म्हणतात आता इथे आजी. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव मात्र तिथे थांबलेले असतात आणि आता इथे अर्णव सोबत ते यायला तयार होत नाहीत. तर प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.